शान मोहम्मद पर कोई बात आई तो असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होतो आणि लगेचच बाहेर जमाव उभा राहतो। मुस्लिम धर्मगुरूंच्या नावाची रांगोळी काढून त्यांची विटंबना करण्यात आल्याचा आरोप होतो आणि अहिल्यानगरमध्ये धार्मिक जमाव आणि अहिल्यानगरमध्ये धार्मिक तणाव निर्माण होतो। हे का घडलं? आय लव्ह मोहम्मदचा काही संबंध आहे का पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला? चला तर जाणून घेऊयात काय आहे हा नेमका प्रकरण। अहिल्यानगर शहरात धार्मिक वादातून निर्माण झालेल्या तणावाने परिस्थिती चिघळली। शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतर्फे दुर्गा दौड आयोजित करण्यात आली आणि त्या मार्गावर मुस्लिम धर्मगुरूंच्या नावाची रांगोळी काढून विटंबना करण्यात आल्याच्या आरोपानंतर वाद पेटला। यावरून आक्षेप घेण्यात आला आणि संशयिताला पोलिसांनी ताब्यातही घेतले। तरी देखील आंदोलक रस्त्यावर उतरले आणि छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला। जमाव झाला आणि तोच जमाव आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि दगडफेक झाल्यामुळे परिस्थिती अधिक बिघडली। यामुळे टिळा लावलेल्या एका बाहेर गावाच्या युवकाला जमावाने मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला। या घटनेमुळे वातावरण आणखी तापलं। पोलिसांनी काहींना ताब्यात घेतलं। कानपूर पासून सुरू झालेला वाद आय लव्ह मोहम्मद आता अहिल्यानगरमध्ये उफाळून दिसला। आय लव्ह मोहम्मदची रांगोळी काढण्यात आली आणि यामुळेच मुस्लिम बांधव नाराज झाले। पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन सुरू केले। दरम्यान आमदार संग्राम जगताप यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना धार्मिक भावना भडकावणारे फलक आणि बॅनर लावले जात असल्याचा आरोप केला। लोकशाहीत तलवारी उगारण्याची भाषा संविधान मान्य करत नाही। पोलीस ठाण्याबाहेर आवाहनात्मक बोर्ड लावले जातात, पण ते काढले जात नाहीत। हे गंभीर आहे आणि त्यावर चौकशी होणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। जगताप यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन करताना स्पष्ट केलं की नवरात्र, दशहरा, दिवाळी यासारख्या पवित्र सण शांततेत साजरे होणे आवश्यक आहे। अशा काळात तणाव निर्माण करणं अयोग्य आहे। त्यांनी टिळा लावलेल्या युवकाला जमावाने मारहाण केल्याचे घटनेबद्दलही निषेध नोंदवला। या सर्व प्रकारामुळे अहिल्यानगर शहरात तणावाचं वातावरण कायम आहे। पोलीस प्रशासन सतर्क असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र गेल्या काही दिवसांत धार्मिक वादाच्या छटांनी शहरात अस्वस्थता पसरल्याचं स्पष्ट दिसतं। तर अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा न्यूज डॉट्स। धन्यवाद।